तो एक तो एकनाथ शिंदे साहब ने एक तो डिप्टी सीएम बनना चाहिए, या फिर अगर डिप्टी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है, लेकिन केंद्र में मतलब उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है। और उसके लिए जरूर माननीय नरेंद्र मोदी जी, अमित शाह साहब विचार करेंगे। विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे आहे. बाबा 29 असल्याशिवाय मिळणार नाही, पण राज्यसभेवर देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास आघाडी जरा मोठं मन दाखवून तुम्ही जरा मोठं मन दाखवून विरोधी पक्ष देणार आहे का? हे आमचं मन आता फार मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता. ज्यावेळेस असं काही असतं केंद्रामध्ये एक 54च्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना विरोधी पक्ष नेता. तुलाच करायचं. पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का? हो, पहिलं तुझ्याकडे. ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते, चांगली जनता आहे, चांगले सगळे पत्रकार सगळे चांगले आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं.